पैसे देताना माझी वृत्ती कशी फकीर करतो तू देवा, सांगू का तुला? जशी एखादी सुंदर पोरगी आहे, तिचं लग्न झालं आणि तिला वैधव्य पण आलं, सर्व शृंगार तिच्या जवळ पडला आहे, पण तिला टिकली लावता येत ना, तसं तुम्हाला फकीर करून टाकलं. काय केलं तुम्ही? रांडेविने जीवे शृंगारपै केला. एखादी सुंदर पोरगी आहे, बापाचं वैभव चांगलं, नवऱ्याचं वैभव चांगलं, सासऱ्याचं वैभव चांगलं, पण ज्या वयात तिने कुंकू लावून हिरायला फिरायला पाहिलं होतं त्या वयात तुम्ही रामराज्य काढून टाकलं. कोणासोबत फिरेल रे ते? कोणासोबत मन मोकळं करेल रे ते? जसं त्या विधवेचं मन मारून टाकलं तुम्ही ती हुशार असताना, तसं श्रीमंत ज्ञानी गुणी वैभवशाली माणसांची जेव्हा वृत्ती संप्रदायाकडे येत नाही ना, तशी तू अवस्था करून टाकली. रांडे विने जीवी शृंगार पै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी कैसा. पण हा अनुभव आहे ना, नाथबाबा मांडतायत दादा. अनुभव कोणी मांडावा? जो ज्या रस्त्यानं गेलाय त्याने त्या घेतलंय ना. तुकोबराय सुद्धा सांगायचे, आता तरी पुढे